सर्वांना नमस्कार. आज आपण एकदम थोडक्यामध्ये एक व्हिडिओ आपण बनवतोय की बरेच कॅलिग्राफी करणारे किंवा फलकलेखन करणारे बरेच जण विचारतात की सर आपण खडू कसा पकडायचा, कसं लिहायचं, काय करायचं. या संदर्भामध्ये आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय की जो आपण माझ्या सर्व अक्षर मित्रांना उपयोगी पडेल. आपण काय केलेलं आहे, असा एक खडूचा तुकडा आपण तोडून घेतलेला आहे. इथं आपण रेषा आखलेल्या आहेत. आपण झूम करून पण पाहूया की ज्याचा आपल्याला फायदा होईल तो. बघा, आता आपण ह्या प्रकारचं आपण असं जे घेतलेलं आहे ते आता या दोन रेषामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग काय केलेलं आहे, जो आपण जरी आता इथं थोडासा आपल्याला इथं पहा, असा आपल्याला जो अँगल आहे आपण पूर्णपणे जरा थोडासा बघू. हा आपला ही सरळ उभा आपल्याला काय दिलेला आहे, अँगल दिला आहे. म्हणजे आपला लंब आहे आणि हा 45 अंशाचा कोन आणि हा पण 45 अंशाचा कोन. आपल्याला असा खडू पकडायचा आहे, म्हणजे असा याच्यावर आणि याच्यावर असा खडू पकडून आपल्याला लेखन करायचं. आणि हा जो 45 डिग्रीचा जो आहे अँगल, ते हा अँगल आपण सोडायचा नाही. आणि हा शेवटपर्यंत अँगल आपण अक्षरलेखन करत असताना सोडायचा नाही. बघा, आता आपण लिहूया काही अक्षर, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण सुरुवात अ पासूनच करू. पहा, आपण हा जो अँगल घेतला आहे हा आपण सोडत नाही. पहा, आणि काय करायचं, हा जो खडू आपण जितक्या जाडीचा घेतला आहे किंवा जेवढा लांब तोडून घेतला आहे, आपण काय केलं, असे जे खडू आहेत हे खडू आपण कट करून घेतले. तिथे जेवढ्या पाहिजे तेवढे मापाचे आणि करून घेतलेला. मग आपण जेवढ्या खडूची जेवढी लांबी आहे तेवढ्या 6 पट किंवा 5 पट आपण घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीनं अक्षर काढायला येतं. आता बघा, आपण हा अँगल आहे तो अँगल आपण कुठंही बदलत नाही. जसा आपला चालला इथं जसा आहे तसाच इथं झालेला आहे. पहा, तर अ आहे. कट्स आपले फार महत्त्वाचे आहे त्याच्यातले, हे अ. त्यानंतर आपला जो आहे तो क काढूया आपण. बघा, हा जो अँगल आहे तो आपण बदलायचा नाही. आणि हे कर्व आहे ते कर्वचे आपण खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचा. त्यानंतरचा बघा, आपण अजून दुसरा अक्षर घेऊया. इथं जे आपल्याला जमतं ते आपण प्रयत्न करायला पाहिजे. द, आपण ड पण काढू. म्हणजे जे काही अवघड अक्षर असतात जे आपल्याला वळणं माहीत असायला पाहिजेत ते अशा प्रकारचं. हा जो अँगल आहे, हा अँगल बदलायचा नाही. इथं पण आपला अँगल आलेला आहे आणि वरची रेषा ड. त्यानंतर आपण श काढूया. पहा, इथं बरेच जण म्हणाले की सर तुमच्या आवाजामध्ये हा व्हिडिओ बनवा, आणि तो व्हिडिओ आपण आज या ठिकाणी बनवत आहे. पहा, हा अँगल कुठेही बदलायचा नाही. त्यानंतर आपण ह काढूया. आता थोडासा मी तिरका करतो म्हणजे आपल्याला आणखी व्यवस्थितरित्या बघायला मिळेल. हा अँगल खडू कसा धरलाय, मी असा बरोबर धरलाय. हा इथं, हा इथं आणि हा इथं. हा ह झाला. त्यानंतर आपल्याला म काढायचा आहे. म दोन्ही प्रकारचे आहे. आपण एक दोन्ही पण प्रकारे काढूया. हे असं पोकळ असणारी गाठ आणि दुसरी भरीव असणारी गाठ. हा खडू पण आपण त्याच पद्धतीनं वापरायचा आहे. बघा, आता हा पोकळा इथं आपण भरीव काढू. भरीव काढत असताना आपल्याला लगेच
लगेच इथं असा वळवायचा. हा आता इथं हा खडूमुळं हे झालेलं आहे, हे म. त्यानंतर आपण र काढूया. पहा, हा र. त्यानंतर आपण य काढूया. असं आपण घेऊ य. या सर्व कर्वांचा आपण काय करायचा, उपयोग करायचा. आपण प पण काढूया. याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला, इन्स्टाला सगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. थोडासा सराव केला आहे की हे फलक लेखन तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. पहा, सर्व आपण या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे, सगळे अक्षर. छान. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. पहा, खूप खूप धन्यवाद.